मी प्रमिला भामरे एकेएचएम महाविद्यालयात उपप्राचार्य म्हणून कार्यरत होते. ऑक्टोबर 2016 मध्ये मी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर मला मोतीबिंदूचा त्रास जाणवायला लागला, थोडंसं अस्पष्ट असं दिसायला लागलं. हॉस्पिटलला येण्यापूर्वी मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्याची मला अतिशय भीती वाटत होती, कारण माझ्या मनात अशी भीती होती की आपलं ऑपरेशन व्यवस्थित होईल की नाही, कारण संवेदनशील जागा आहे. डोळ्याने तर अस्पष्ट दिसत होतं. त्यातल्या त्यात मोबाईल आणि कॉम्प्युटर, टीव्ही याचा अतिशय नाद असल्यामुळे जास्त भीती वाटायची की त्यामुळे आपला नंबर कमी जास्त झाला किंवा काही चूक झाली तर इन्फेक्शन झालं तर कसं होईल, ही आधी भीती होती. पण इथल्या सर्व सहकाऱ्यांनी, त्यांच्या स्टाफने खूप चांगलं काउन्सिलिंग केलं आणि म्हणून मग मी ऑपरेशनला तयार झाले. उच्च दर्जाची सेवा या हॉस्पिटलमध्ये मला मिळाली. दोन्ही डोळ्याचं मी या ठिकाणी स्कॅनिंग केलं. जेव्हा स्कॅनिंग करतात तेव्हा अतिशय स्मूथ आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी स्कॅनिंग केलं आणि त्यामुळे मी मोतीबिंदूचं ऑपरेशन याच हॉस्पिटलमध्ये करण्याचा निर्णय घेतला. 5 मार्च 2020ला मी उजव्या डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं. ऑपरेशनच्या आधी म्हणजे प्री ऑपरेटिव्ह ट्रीटमेंट आणि पोस्ट ऑपरेटिव्ह ट्रीटमेंट दोन्ही मला अतिशय चांगल्या प्रकारे या हॉस्पिटलमध्ये मिळाल्या. हॉस्पिटलची स्वच्छता तर वाखाणण्याजोगी आहे. हॉस्पिटलचा सगळा स्टाफ पेशंट म्हणून, आपल्या घरची एक व्यक्ती म्हणून प्रत्येक वेळी जेव्हा मी फॉलोअपसाठी इथे आले तेव्हा खूप चांगल्या प्रकारे त्यांनी मला कोऑपरेट केलं आणि सगळा स्टाफही इथला वाखाणण्यासारखा आहे.